कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आशू, आजपर्यंत तुझा अभिमान वाटावा अशी संधी तू मला बऱ्याचदा दिलीस। तुझ्या लग्नानंतर तू शिवाच्या आजीचा नातू झालास तेव्हा तर मला खूप आनंद झाला। आपला बिझनेसही तू खूप छान सांभाळलास, सांभाळतोयस। पण आशू, आज तू एक माणूस म्हणून, एक नवरा म्हणून चुकीचा वागलास। आज तू माझ्या नजरेतून उतरलास। अहो भाऊ, मला माहितीये तुम्ही माझ्यावर रागावले आहात, पण माझा जो निर्णय आहे तो बरोबर आहे। एक मिनिट, आधी मी काय बोलतोय ते ऐकून घे। आशू, मला माहिती आहे तुझा स्वभाव कसा आहे ते, तू कसा निर्णय घेतोस हेही मला माहिती आहे। पण शिवा तुझी बायको आहे, तू जेव्हापासनं या घरात आली तेव्हापासनं ती तुझ्यासाठी उभी आहे, तुझ्या बाजूनी उभी आहे। अरे तिने तुझ्यासाठी खूप केलंय आशू। इतकं सगळं होऊन गेलं आणि तरी सुद्धा तुम्ही त्यालाच बोलताय? नाही, हे मी आधीच बोलायला पाहिजे होतं। शिवा घरातून बाहेर पडत असताना मी हे बोलायला पाहिजे होतं, पण आता उशीर झाला। पण एक दिवस सांगतो तुम्हाला सगळ्यांना तुमच्या वागण्याचा पश्चाताप होईल। अजूनही भाऊ तुम्ही तिचीच बाजू घेताय। तिने एवढं सगळं करू नये आम्ही तिला सहन करत बसायचंय? आशूने तिला सहन करायचंय? कीर्ती, तू तर बोलूच नकोस, तुझ्यामुळे हे सगळं। तुम्ही तिला का बोलताय? आशूचा जीव धोक्यात घातला शिवाने आणि तरी आपण सगळ्यांनी तिला समजून घ्यायचं। एक मिनिट आई, भाऊ माझं प्लीज ऐकून घ्या। आशू, तू काही म्हणालास तरी माझं मन हे मानायला तयार नाही। शिवा हे करूच शकत नाही। करू शकत नाही? ऑफकोर्स करू शकते भाऊ, आणि तिने हे केलंय, आधीही केलंय आणि आत्ताही। काय बोलतोयस आशू तू? भाऊ मी तुम्हाला डिटेल्स नाही सांगू शकत सगळी, पण माझ्यावर विश्वास ठेवा, तिने हे केलंय आणि म्हणूनच मी जो निर्णय घेतलाय त्यावर मी फर्म राहणार। आणि काही झालं तरी हा माझा निर्णय नाही बदलणार। आशू ठाम असेल, पण माझा शिवावर विश्वास आहे, तो इतका सहजासहजी नाही हलणार। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।